नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या ह्या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. साधारण 8 मार्चच्या आसपास आपण वाय बिझनेस फेल्स या विषयावरती पॉडकास्टमध्ये आपण बोललो होतो. त्याच्याच पुढच्या आठवड्यात जनरल बोललो होतो आपण, आणि त्याच्या पुढच्याच आठवड्यात 15 मार्चला आपण त्यातलाच एक सब टॉपिक म्हणजे फंडिंग, व्यवसायासाठी कर्ज मिळवणे किंवा पतपुरवठा या विषयावरती बोललो. अं, श्री शिरीष पोतदार जे आपल्याला स्क्रीनवरती आज दिसत आहेत, आपले सन्माननीय पाहुणे आणि आजचे वक्ते देखील आहेत. त्यांनी हे पॉडकास्ट ऐकले आणि त्यानंतर सौमित्र सरांबरोबर त्यांच्या झालेल्या चर्चेतून असं जाणवलं की बँकांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू असतो किंवा बँका कशा फंक्शन करतात, त्यांना काय अपेक्षित असतं आपल्याकडे, त्यांचा इंटेंट काय असतो, ह्या गोष्टीबद्दल फारशी माहिती नाहीये. म्हणजे आपण एकतर्फी आपल्याला एवढं कर्ज लागणार आहे असं तसं आपण त्या अनुषंगानेच विचार करत पुढे जात असतो. पण त्याची वायबिलिटी, त्याला वेळ कधी लागणार आहे किंवा बँकांचे काय नियम आहेत आरबीआयने घालून दिलेले कर्ज पुरवठा करताना, ह्या अनुषंगाने आपल्याला काही फारशी माहिती नसते. आणि मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन जर क्रिस्प राहिलं नाही तर काही गोष्टी चुकीच्या वर्णाने जाऊ शकतात. तर निवडकमध्ये आपण कायमच काय नाही करायचं त्या फिल्टरने काम करत आलो आहोत. तर हा एक महत्वाचा विषय आज आपल्याला श्री शिरीष पोद्दार सरांकडून जाणून घेता येईल. सुदैवाने पोद्दार सरांनी या विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी तात्काळ होकार कळवला, त्याबद्दल धन्यवाद सर. थोडक्यात श्रीयुत पोद्दार सरांबरोबर बद्दल म्हणजे त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालंय विज्ञान शाखेत, MSc केलंय त्यांनी. पुढे LLB ची ही पदवी मिळवली आणि जवळपास 37 वर्ष ते बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि बँकिंग क्षेत्राचे एक महत्वाचं पदवीच म्हणता येईल, सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स. ह्या ह्या पदवीचाही त्यांनी, म्हणजे ही पदवी त्यांनी मिळवली आणि त्याचा अभ्यास केला. मुळात म्हणजे MSME लेवलच्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करता करता योग्य मार्गदर्शन हा त्यांच्या स्वतंत्र आवडीचा विषय आणि ते त्याचे अभ्यास करत आहेत. सध्या ते पुणे स्थित पर्सिस्टंट सिस्टम यांची जी एक सामाजिक कार्यपद्धती म्हणजे व्यावसायिकांना मदत करण्या हेतू जी एक संस्था आहे दे आसरा, त्यांच्याबरोबरही त्यांनी 4 वर्ष काम केले आणि सध्या भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे ते ह्याच विषयावरती व्यावसायिकांना मार्गदर्शन करतात. तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की फंडिंग या विषयाबद्दल किंवा कर्ज पुरवठा या विषयाबद्दल काही बँक ही जी महत्वाची पतपुरवठादार संस्था आहे त्यांच्या काय आपल्याकडून अपेक्षा असतात, आणि मग ते समन्वय जर साधला गेला तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होऊ शकतात. तर सर, स्वागत तुमचं. आणि सुरुवातीलाच खरंच थँक्यू म्हणतो, कारण आम्ही काहीतरी करतोय ते तुमच्यासारखी कोणीतरी व्यक्ती पाहते आणि लोकांना मला सांगायचं, सरांनी स्वतःहून रस दाखवलं होतं की ह्याच्यातला हा एक भाग उलगडून सांगणं लोकांसाठी गरजेचं आहे. साहजिक आहे, त्यांनी त्यांच्या 37 वर्षाच्या करिअरमध्ये हे अनुभवलंय आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचवूया असं त्यांनीच सौमित्र सरांनी सांगितलं आणि आम्ही म्हटलं आमचं काम फार सोपंच झालं. तर धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आला आहात. जास्त वेळ न घेता सर आपण सरळ विषयाला सुरुवातच करूया हो. की आपण म्हणजे तुमच्या बरोबरच्या कालच्या चर्चेचाही विषय आपला हाच होता की बँका काय पाहतात जेव्हा कर्ज घेण्यासाठी एखादा व्यक्ती येतो, आणि त्यांचे काही नियम घालून दिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने बँकांची अपेक्षा काय असते, जे बऱ्याच वेळेला आमच्यासारख्या लोकांना माहितीच नसतं. आम्ही काहीतरी गेसवर्क मोडमध्ये जगत असतो की आम्हाला काय हवंय अशा हिशोबाने. तर तिथूनच सुरुवात केलेली बरी. थँक्यू. हो. नमस्कार. बँकांचं असं आहे की बरीच प्रपोजल्स कर्जासाठी नेहमीच येत राहतात. तर ते कशा पद्धतीने हाताळावे याविषयी बँकेच्या ब्रांचेसना त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांकडून किंवा म्हणजे हेड ऑफिसकडून काही मार्गदर्शन मिळत असतं. प्रत्येक बँकेच्या पॉलिसीज असतात, लोन पॉलिसी किंवा क्रेडिट पॉलिसी असं त्याला म्हणतात. तर ही पॉलिसीमध्ये त्यांनी दिलेलं असतं की आपल्याला
कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करायचा आहे, कुठली क्षेत्र ही प्राधान्याने करायची आहे, कुठल्या क्षेत्रांना करायचं आपण थोडा प्राधान्य क्षेत्र झाल्यावर पुढे जाऊन नंतर करायचं आहे किंवा कमी प्रायोरिटीची असतील, अशा पद्धतीने पॉलिसीज डिफाईन केलेल्या असतात. या पॉलिसीमध्ये प्रथमतः उद्योजकता हा विषय पण निश्चितपणे घेतलेला असतो आणि उद्योजकांना कर्ज पुरवठा करणं ही बँकांची एक मोठी प्रायोरिटी आहे. आणि सरकारने सरकारी बँकांना तरी काही बंधनं घालून दिलेली आहेत की तुम्ही कृषी क्षेत्राला एवढा पुरवठा हा इतक्या टक्के झालाच पाहिजे, लघु उद्योजकांना इतका झालाच पाहिजे, एकूण इंडस्ट्रीला इतका झाला पाहिजे किंवा सरकारने जी प्राधान्य क्षेत्र ठरवलेली आहेत या प्रकारची, त्यांना किती झाला पाहिजे हे ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन ब्रँच वाईज काही टार्गेट्स किंवा असं दिलेलं असतं. सरकारी योजनांची काही टार्गेट्स असतात की जसं हे स्टार्टअप आहे किंवा इतरही जे आहेत सरकारी योजना, त्यांचे टार्गेट्स ब्रांचेस नसतात. तर ते सगळं लक्षात घेऊन शाखांना पुढे जावं लागतं आणि कोणताही उद्योजक आला तर तो या आपल्या पॉलिसीत बसतो की नाही ही पहिली गोष्ट असते. ही पॉलिसीत बसतो आहे बँकेत आणि प्रत्येक बँकेच्या पॉलिसी बरोबरच सिस्टीम्स अँड प्रोसिजर्स असतात. ठरलेले सिस्टीम्स आहेत, प्रोसिजर्स आहेत. या पाळून तो कर्ज पुरवठा करणं न करणं हे धोरणात्मक निर्णय याप्रमाणे ठरत असतो. हे पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट एक बरोबर. महत्वाची लक्षात घ्यायची म्हणजे बँका जो कर्ज पुरवठा करतात हा त्यांच्याकडे पैसे येतात कुठून, तर ते ठेवीदारांकडून आलेले असतात. बँकेकडे स्वतःचे पैसे नसतात, ठेवीदारांनी दिलेले पैसे असतात. तेव्हा मुख्य विषय असतो की बँक्स आर आन्सरेबल टू द डिपॉझिटर्स. पहिल्यांदा ठेवीदारांची सुरक्षा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बँकांसाठी रिझर्व्ह बँकेने मानलेला आहे. ही पहिली गोष्ट काय, तर तुम्हाला ज्यांनी भांडवल पुरवलं आहे त्यांची सुरक्षितता ही पहिली राहील, हे लक्षात घेऊन आणि हे सगळे पॉलिसीज किंवा आजवरचे अनुभव हे सगळे लक्षात घेऊन प्रत्येक बँकेने स्वतःची एक रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम ठरवलेली असते की कुठले धोके कर्ज पुरवठा करण्यात आहेत, कुठले बँकांना, त्या विशिष्ट बँकेला कुठला धोका जास्त आलेला आहे आतापर्यंत, त्यामुळे त्याबाबत जास्त जागरूकता, अशा पद्धतीचं हे काम असतं. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा प्रत्येक बँकेची ठरलेली आहे आणि ती सुद्धा सगळ्या शाखांना किंवा अधिकाऱ्यांना फॉलो करावी लागते. आता हे सगळं एवढं सांभाळून जरी बँकांनी सगळं बघून कर्ज पुरवठा केला तरी असं लक्षात येतं की तरी देखील काही व्यवसाय हे अपयशी ठरतात. बऱ्याच अंशी जरी यश मिळत असलं किंवा परत काही पुश करून एखाद्याला पुन्हा कर्ज पुरवठा करून किंवा काही इतर मार्गाने मदत करून त्याचा व्यवसाय जरी फायद्यात आणता येत असला तरी देखील शेवटी अनुभव असा राहतो की काही व्यवसाय हे तोट्यात जातात आणि तोट्यात जाऊन एक दिवस बंद पडतात. तर याची देखील मग इतकं सगळं बघून असं का होतं, याची काही कारणमीमांसा केलेली आहे. तर त्या कारणमीमांसेत काही ज्या गोष्टी आढळून येतात त्याच्याविषयी आपण आत्ता बोलूया. तर ही मी सगळी प्रथम पार्श्वभूमी सांगितली की येस. असं बँकेचा एक आउटलुक असतो आणि या आउटलुक प्रमाणे बँक कर्ज पुरवठा करतात. पुढच्या आता जी कारण आहे त्याच्यात पहिलं महत्वाचं कारण असं असतं की आपल्याला नक्की किती कर्ज पाहिजे हेच कदाचित कर्जदाराला माहीत नसतं किंवा त्याची असेसमेंट त्याने जी केलेली आहे ती बरोबर नसते. तोकडी असते. तो कर्ज पुरवठा करतात तो दोन प्रकारे असतो. मुख्यत्वे करून त्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे टर्म लोन किंवा मुदत कर्ज आणि दुसरा एक कॅश क्रेडिट किंवा खेळतं भांडवल. तर याच्यात मुदत कर्ज म्हणजे काय की ते एकदम दिलं जातं किंवा 2-3 टप्प्यात एकदम दिलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुढे 2 वर्ष 5 वर्ष कर्ज फेडण्यासाठी मुदत दिली जाते आणि त्याप्रमाणे तुम्ही हप्ते भरत जाता. आता EMI हा शब्द सगळ्यांना माहीत झाला. हे EMI कशाला असतात, तर तुम्हाला मुदत कर्ज जर बँकेने दिला असेल की 2 वर्षाच्या मुदतीवर, 3 वर्षाच्या मुदतीवर, 5-7 वर्षाच्या मुदतीवर, अशी जी कर्ज दिली जातात
ते मुदत कर्ज आहे, जे लमसम दिलं जातं किंवा हप्त्यात दिलं जातं. जसं की तुम्ही काही मशिनरीज घेणार आहात, पण त्या सगळ्या एकदम येणार नाही. 4 मशिनरीज आहेत, त्यातल्या 2 आधी येणार आहेत, 2 थोड्या नंतर येणार आहेत. तर त्या 2 हप्त्यात किंवा 3 हप्त्यात देखील अशी कर्ज दिली जातात. पण ते 3-4 हप्ते झाले की ते बँकेकडून द्यायचं काम संपलं. मग पुढचं काम हे सगळं कर्जदाराचं, त्याला जो काही EMI किंवा हप्ता दिला असेल त्याप्रमाणे ते परतफेड करणं. हे मुदत कर्ज हा एक प्रकार. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण क्रॅश क्रेडिट म्हणतो किंवा खेळतं भांडवल. हे कशासाठी असतं? तर तुमचा जो दैनंदिन बिझनेस चालणार आहे, दैनंदिन जो व्यवहार आहे, तो चालू राहण्यासाठी हे खेळतं भांडवल दिलेलं असतं. की तुम्हाला काही कच्चा माल खरेदी करायचा आहे, त्या कच्च्या मालावर तुम्हाला काही प्रोसेसिंग करायचं आहे, प्रोसेसिंग करून तुमचे फिनिश गुड्स होणार आहे. ते फिनिश गुड्स तुम्ही नंतर विकणार आहात आणि विकल्यानंतरही कदाचित लगेच पैसे येणार नाहीयेत. तुम्हाला तुमच्या टर्म्स प्रमाणे, जे तुम्ही ज्यांना काही पुरवठा करताय त्यांच्या टर्म्स प्रमाणे तुम्हाला कदाचित लगेच रोखीने पैसे मिळतील किंवा 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने याप्रमाणे मुदत द्यावी लागते पैसे परत तुम्हाला मिळवण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही तुम्ही देखील अशा प्रकारचं क्रेडिट घेऊ शकता जेव्हा तुम्ही कच्चा माल खरेदी करता. इथेही तुम्हाला तुमच्या टर्म्स प्रमाणे रोखीत घ्यावा लागतो किंवा क्रेडिट मिळतं काही दिवसाचं, 15 दिवस, महिना, या जी काय असेल ती. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा धंद्यातल्या कॉम्पिटिशनवर अवलंबून असतात. मुदत केव्हा द्यावी लागते तुम्हाला विकताना? जेव्हा तुम्हाला दिसतं की याला माझ्याप्रमाणे पुरवठा करणारी 10 माणसं आहेत, अधिक पर्याय आहे. टिकून राहावं, तर मी त्याला पैसे द्या, बरं मला द्यायला मुदत द्यावी, की त्याची विक्री झाल्यावर त्यांनी मला पैसे द्यावे. तर हे सगळं गणित असतं की त्यामुळे तुम्हाला खेळतं भांडवल किती लागेल याचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचं कॅल्क्युलेशन करायची बँकेची पद्धत असते. की तुम्हाला मिळणारं क्रेडिट, तुम्ही जे देणार आहात ते क्रेडिट, तुमची प्रोसेस किती दिवसाची आहे, तुम्हाला किती दिवसाचा स्टॉक करणं आवश्यक आहे, बरोबर. रॉ मटेरियलचा ॲज वेल एज तुमच्या फिनिश गुड्सचा. ह्या सगळ्या लेवल्स बघून बँक ठरवते की तुम्हाला दैनंदिन खर्चाला किती पैसे लागतील. त्याच्यात तुमच्याकडे किती कामगार आहेत, त्यांचा पगार करायचा आहे, तुमचं लाईट बिल आहे. अशा प्रकारच्या या दैनंदिन येणारे खर्च जे आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक पतमर्यादा लिमिट, क्रेडिट लिमिट. ही लिमिट म्हणजे तुमची कॅश क्रेडिट लिमिट. मग ती धंद्यानुसार 10 लाख, 20 लाख, 25 लाख जी काय असेल किंवा काही कोटी, किती असू शकते. अगदी 5-50 हजारापासून कित्येक कोटीपर्यंत दिलं जाऊ शकतं. अशा 2 प्रकारे कर्ज बँक देते, मुदत कर्ज आणि हे कॅश क्रेडिट. तर यातलं आपल्याला किती हवं आहे हे कर्जदारांनी ठरवलं पाहिजे. कधी कधी काय होतं की मुदत कर्ज घ्यायचं ठरतं, एखाद्या मशिनरीची ऑर्डर दिली जाते आणि मग ती मशिनरी आली की नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे याच्याबरोबर या काही ऍक्सेसरीज घेणं आवश्यक होतं. हम्म, हम्म, हम्म. आणि मग त्या ऍक्सेसरीजसाठी तो पुन्हा बँकेला विचारतो की मला हे 4 लाखाचं अजून काहीतरी घ्यायचं आहे. मग काय होतं, बँकेच्या दृष्टीने एकदा सँक्शन केलं ना की परत थोडासा रिलक्टन्स असतो याला परत. हम्म, आता मला कारण काय असतं की ही सगळी कॅल्क्युलेशन करून मी बघ तुझी परतफेड क्षमता बघून तुला एक लोन दिलेलं आहे. आता हम्म, पुन्हा तुझं लोन वाढवायचं झालं तर मला पुन्हा हे कॅल्क्युलेशन करणं. हम्म. मग एक प्रकारचा रिलक्टन्स येतो किंवा बरोबर. क्रेडिटचं कॅल्क्युलेशन करताना हम्म, हा अभ्यास कर्जदारांनी आधी केला पाहिजे हम्म, की मला किती क्रेडिट मिळणार आहे. हम्म, माझ्या कॉम्पिटिशन नुसार मी ज्याला विकणार आहे त्याला मला काही क्रेडिट किती द्यावं लागणार, हम्म, मला स्टॉक किती ठेवावा लागणार. हम्म, हा जर अभ्यास नीट केला नाही हम्म. तर तो मागतो ते कॅश क्रेडिट काहीतरी वेगळं असतं आणि बँकेच्या दृष्टीने मग काहीतरी कॅल्क्युलेशन वेगळं येतं. आणि प्रत्यक्ष जेव्हा तो सुरू करतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की अरे आपण हे काही फॅक्टर्स नीट लक्षात घेतले नाहीत किंवा काही एक्सिजन्सीज ह्या आपण लक्षात घेतल्या नाही. मग ते तिथं गणित बसतं. आणि जरी बँकेने सगळं बघून कर्ज दिलं असलं हम्म. तरी कधी कधी असं होण्याची शक्यता असते की अगदी सुरुवातीच्या काळातच कर्जदार अडचणीत येऊ शकतो. आणि बरोबर. असा जर अडचणीत आला तर पुढे मग ते अकाउंट स्टॅगनंट होणं किंवा
योग्य तो सपोर्ट बाहेरून सुद्धा जर नाही मिळाला तर ते बरोबर. अकाउंट मग बिझनेस फेल्युअर पर्यंत जाऊ हम्म. शकतं. तर हा बरोबर. सगळ्यात महत्वाचा भाग यातला आहे की आपलं किती आपल्याला पाहिजे, गरज किती आहे, हम्म. ह्याच्यात थोडंसं एक्सिजन्सीचं प्रमाण वाढवायचं. हम्म. की मला कॅस्टेट 5 पाहिजे असेल, 10 लाख पाहिजे असेल, तर मी 12-13ची तरी मागणी केली पाहिजे. ती ओके. एक्सिजन्सीसाठी काही राहू दे. हा. मला वाटतं की मला 1 महिन्यात पैसे मिळतील. पण कधी हम्म. कधी ते 40 दिवस जातात, 45 दिवस जातात. हम्म. मग तिथे पुन्हा ते तुमचं खेळतं भांडवल स्ट्रेच होतं. बरोबर. तेव्हा अशी थोडीशी एक्सपेन्सेसची प्रोव्हिजन आधीच करून हा. जर आपण मागणी केली तर त्याचा योग्य अभ्यास बँक लेवलला पण होतो हा. आणि मग तुमचा बिझनेस स्मूथ होण्याच्या दृष्टीने या सगळ्याची मदत. तेव्हा नाही, योग्य. हा. असं म्हणता येईल की अ, आता हे जे कॅल्क्युलेशन आहेत आणि त्याची ते शक्य तितक्या अॅक्युरसीच्या जवळ जाण्याप्रमाणे हा प्रत्येकाच्या क्षमतेचा भाग झाला. पण ऍटलिस्ट त्याने बँकांबरोबर जर कम्युनिकेशन मेंटेन केलं की असं असं माझ्या व्यवसायाचं स्वरूप आहे, असं मी करू पाहतोय, तर आय गेस बँका सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी इनपुट देऊ असतात ना. शकतील. मग हा जो ते कसं आहे. एक्झिजन्सीचा जो तुम्ही हो मुद्दा हो म्हटलात, तो हो. थोडासा म्हणजे त्याची रिस्क कमी करता येऊ शकते, हे की हे कसं आहे की बऱ्याच वेळा एक नाही? प्रपोजल बँकांकडे येतं कारण कर्जदार पहिले त्यांच्या सीए कडे जातो आणि सीए ओके. ला काही या सगळ्या गोष्टी सीए ला सांगतात हम्म. आणि सीए त्यांना जे त्याप्रमाणे जो काही फीडबॅक दिलेला आहे त्यानुसार ते एक प्रपोजल तयार करून बँकेकडे देतात. बरोबर. त्याच्यामुळे त्यातला एक पहिला फिल्टर हा थोड्याफार प्रमाणात आलेला असतो. बरोबर. पण तरी देखील सीए त्याच्या लेवलला बघतो आणि बँक त्यांच्या लेवलला. थोडासा फरक ओके. हा पुन्हा तिथे पडतोच. तर बर. बँक डिस्कशन मध्ये ह्या गोष्टी करते हो. आणि काही वेळा स्वतःहून बँक सांगते की तू म्हणतोयस एवढं कॅश रेट पुरणार नाहीये, हो, हो. बरोबर. तुला जास्त लागण्याची शक्यता आहे बरोबर. किंवा खूप जास्त एस्टिमेट केला असेल तर एवढ्याची गरज नाही, गरज तुला नाही. ते करावं लागेल. दोन्ही बाजूने येते. दोन्ही बरोबर. बाजूने आहे. मग एका सर्टन लेवल पर्यंत बँका त्यांची हेल्प एक्सटेंड करतातच, कारण ते दोन्ही करतात. बाजूने कर- कुठल्याही पार्टीच्या फेवर मध्ये जाणार नाही किंवा फायद्याचं नाहीये. हो अधिक हो. जर घेऊन ठेवलं तर तेवढ्याच त्याला शेवटी ईएमआय बँकेचं भरायचा असं आहे. काय असतं की हम्म. व्यावसायिक अडचण बरोबर. बँकेची हा. परत वेळेत व्हावी सगळी जर टर्म लोन दिला असेल एकदम तर एकदम. आणि हा त्याचा मुद्दा तुम्ही त्याचा पहिल्याच जो ह्याच्यात तुम्ही क्लिअर केलात की बँकांचं इंटेंट मुद्दातच टिपिकली सरकारी बँकांना तर काइंड ऑफ आपण म्हणू शकतो की कंपल्शनच आहे, कर्ज द्यायचं पण आहे आणि ते सगळं सुरळीत वर्कआउट हो होण्याची हो. सगळी जबाबदारी त्यांची होते. म्हणजे मुद्दामून कोणी तुम्हाला अडवायला जाणारच नाही, पुढे हा पुढे पहिला आपल्याला मुद्दा त्रास लोकांनी मनात पुढे बरोबर. आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी हा. पहिल्यांदा घेतली जात नाही असं नाही. बरोबर. वंडरफुल. अशा पद्धतीने हे रिक्वायरमेंट हा पहिला भाग आहे हा. हा. की व्यवस्थित कॅल्क्युलेट व्हायला हवी. सीए हा. ला देखील सगळं ट्रान्सपरंटली सांगून करायला हवं. हो. मग तर ह्याच्यात सर एक मी असं आता तुम्ही जे सांगितलं की व्यावसायिकाने सीए आणि ज्यांच्याकडून कर्ज घ्यायचे त्यांना जर योग्य ती आणि पूर्ण खरी माहिती दिली तर हम्म माझ्या मते ह्याच्यामुळे येणाऱ्या ज्या अडचणी, एक तर सगळेजण इन सिंक आहेत. सीए हम्म ला त्याच्या रिटर्नच्या प्रमाणे ह्या किती पैसे कमवतो याची माहिती आहे. हम्म बँका आता प्रपोजलचं एक रीच किती आहे ते आयडेंटिफाय करणार आहे, त्याची रिस्क आयडेंटिफाय करणार आहे, मग त्याची रिपेइंग कपॅसिटी आयडेंटिफाय करणार आहे. म्हणजे हम्म. मध्ये जो गोंधळ उडतो तो या तिघांच्या संगनमताने बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकतो. हो, बऱ्याच वेळा बँका सीए ला देखील बरोबर. जे वर्किंग केलं ते काय तुमचं, काय तुम्हाला काय सांगितलं होतं किंवा हे थोडं बदलायला कशा पद्धतीने आवश्यक आहे, हम्म. अशी चर्चा काही वेळा, दरवेळी नाही पण काही बरोबर. वेळा बरोबर देखील केली जाऊ हम्म. शकते. छान. सर ह्यालाच धरून एक उपप्रश्न, काल आपण बोललो मोराटोरियम बद्दल किंवा हो हो कर्ज घ्यायचं ऍक्च्युअल कुठल्या वेळेला कर्ज घ्यायचं, कारण त्याच्यानंतर जो काय असतो मे बी महिनाभराने 2 महिन्यांनी तुमचा ईएमआय सुरू होणार असतो, तर ते फार हो. आगाऊ घेऊनही त्याचा काही अर्थ नाही आणि तो टाइम एक्झॅक्टली असेच करणं ही मोर ऑफन दॅन नॉट फाउंडरची जबाबदारी आहे. तर हम्म. त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती देऊ शकता. हा मोरॅटोरियम किंवा बीज अवधी हा देखील एक महत्वाचा मुद्दा कर्ज घेतानाचा आहे. काय असतं की मशिनरी, विशेषतः ज्या हेवी मशिनरीज आहेत किंवा आपण म्हणू एक 10-20 लाखाच्या पलीकडे ज्यांची कॉस्ट आहे, अशा मशिनरीज
दुकानात मांडून ठेवलेल्या नसतात. बरोबर. हा. ह्या बऱ्याच वेळा हे इतर आयटम्स जसे आपण दुकानात जाऊन घेऊ शकतो, पटकन आणू शकतो, तसं नाहीये. हम्म. बऱ्याच वेळा मेड टू ऑर्डर असतं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्यावेळी त्या मशिनरीचं मॅन्युफॅक्चरिंग करणारा ते सुरू करतो. हम्म. काही वेळा त्या मशीनमध्ये काही कस्टमायझेशन हे आपल्या कर्जदाराला हवं असतं. हम्म. म्हणजे आहे रेडीमेड एखादं मशीन असेलही available, पण ते तसंच्या तसं नको असतं. त्याला स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने बरोबर. त्याच्यात काही किरकोळ बदल हवे असतात. बरोबर. ते बदल सांगितल्यावरती जो मशीन मॅन्युफॅक्चर करणारा आहे तो त्याचं काम सुरू करत असतो. त्यामुळे त्याला ते करण्यासाठी किती वेळ लागणार आहे बरोबर. हा महत्वाचा फॅक्टर येतो, की तुम्हाला मशीन किती दिवसांनी मिळणार. काही हम्म. काही मशिनरीज असतात कुठली एखादी 15 दिवसात होईल, एखादी 1 महिन्यात होईल, कधी कधी 2 2 महिने लागतील. तर हा पिरियड लक्षात घेणं महत्वाचं असतं. हा मोराटोरियमचा भाग आहे हा, बरोबर. की किती पिरियड लागणार आहे. जर मशिनरी परगावातून कुठून तरी लांबून येणार असेल, एक वेळा ती इम्पोर्टेड सुद्धा असते. डिलिव्हरी टाइम. ट्रान्सपोर्टसाठी किती दिवस लागणार आहे, शिपिंग केव्हा आहे, ट्रान्सपोर्ट केव्हा होणार आहे, किती दिवसांनी येणार आहे. बरं ते तुमच्या जागेवर आल्यावर सुद्धा त्याचं इन्स्टॉलेशन, इन्स्टॉलेशन. एम्बेडिंग असे काही पुढचे विधी म्हणू आपण असं सगळं करायचं असतं. तर हा सगळा काळ किती आहे हे बघायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा पुढे काय असतं, की हे सगळं झाल्यावर मी माझं ट्रायल प्रोडक्शन सुरू करतो. बरोबर. अगदी. मशिनरीची ट्रायल, हा. की मला काही दिवस ट्रायल घ्यावी लागते, की कशा पद्धतीने मशीन ऑपरेट करावं. मी जरी आधी एखाद्या मशीनवर त्याच प्रकारच्या काम केलं असलं तरी माझं स्वतःचं चालू करताना मला ट्रायल्स घ्याव्या लागतात. तर ट्रायल प्रोडक्शन आपण किती दिवस घेणार आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर जो भाग येतो तो कमर्शियल प्रोडक्शनचा. हे कमर्शियल प्रोडक्शन केव्हा सुरू होणार आहे, कारण कमर्शियल प्रोडक्शन सुरू झाल्याशिवाय तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी सुरू होत नाही. कमर्शियल प्रोडक्शन करून जेव्हा तुम्ही तुमचा माल विकणार आहे आणि त्यातून पैसे येणार आहेत, तेव्हा तुमचं रिपेमेंट हा विषय तुम्ही बघणार आहात. तेव्हा हा जो सगळा काळ आहे, की मी मशिनरीची ऑर्डर केलेली आहे, मशिनरी येणार आहे, इन्स्टॉलेशन होणार आहे, त्याचा ट्रान्सपोर्टचा काही पिरियड आहे, ट्रायल प्रोडक्शनचा काही पिरियड आहे, मग कमर्शियल प्रोडक्शनचा. तर मला कमर्शियल प्रोडक्शनला किती वेळ लागणार आहे तितकं मोराटोरियम मी 100% मागितलं पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यात काही लिमिट असतं का सर, की तुम्हाला सँक्शन झालंय पण तुम्ही ऍक्च्युली ते डिस्बर्स कधी करून घ्यायचं, म्हणजे नाही, मोराटोरियमचं आता मी काय? सुरुवातीला सांगितलं की माझ्या या सगळ्या प्रोसेसला 4 महिने लागणार. बरोबर. कमर्शियल प्रोडक्शन जायला 4 महिने लागणार आणि हम्म. मला ईएमआय त्याच्यानंतर सुरू करा. बरोबर. तर अशा पद्धतीचा मोराटोरियम बँकेला पटलं हे सगळं, तर बँक हम्म. नक्की तुम्हाला हा मोराटोरियम देते. बरोबर. तेव्हा हा वंडरफुल. मोराटोरियमचा भाग आहे. हा आपण नीट म्हणजे हाही अभ्यास कर्जदारांनी नीट करून म्हणजे नाही नाही, बँकेला फारच काय महत्वाचा होतं तुम्ही की एक सब्जेक्ट सांगितला सर. बँकेने जर हा विचार बँक करणार नाही, बँकेने नाही केला, तर बँक पुढल्या महिन्यापासून मशीन आलं का, पुढच्या महिन्यात मला किंवा ऑर्डर केली का, मी पैसे दिले ना की पुढच्या महिन्यात हम्म. सुरू, असं बँक करू बरोबर. शकते. तुम्ही हा एक्सप्लेन केलं व्यवस्थित की एवढा मोराटोरियम मला 3 महिने 4 महिने लागणार आहे, तर तो तुम्हाला बँकेकडून मिळू शकतो. कधी कधी सुरू करताना रॉ मटेरियलची ऑर्डर दिलेली नसते, हा. यायलाही कधी कधी वेळ लागणार असतो. या सगळ्या गोष्टी किती दिवसात आपल्याला ऑर्डर केल्यावर मिळू शकणार नाही. मग रॉ मटेरियलची एक्झॅक्ट ऑर्डर आपण केव्हा द्यावी हे सगळं. तेव्हा प्रोडक्शन सुरू करण्याआधीच ईएमआय सुरू होऊ नये एवढी काळजी घेण्या इतपत मोराटोरियम मागितलं हो पाहिजे. हो, महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही एक छान उदाहरण देऊन सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये वेळ ही किती महत्वाची आहे. जर हम्म. तुम्हाला कर्ज सुरू होऊ द्यायचं नसेल, तुमचे कमर्शियल प्रोडक्शन सुरू व्हायचं म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती पुढच्या 2 पावलांचा विचार करून त्याची आगाऊ माहिती दिल्यास तुम्हाला नुकसान कमी होऊ शकतं, किंवा ती वेळेचा जो गोंधळ उडणार आहे तो होणार नाही. थोडक्यात अ, महत्वाचं म्हणजे की बिझनेस प्लॅनिंग जे आहे हे खूप विचार करून आणि अभ्यास करून करायची गोष्ट आहे. बस. एक आपण सर स्वॉट अनालिसिस बद्दल बोललो होतो. हा, बिझनेसचं स्वॉट अनालिसिस केलं जात नाही. हो.
आणि मग परत म्हणजे सगळ्यांच्या मुळाशी हे योग्य वेळ साधणं ह्याच्यासाठी हम्म. काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट म्हणूया आपण त्याला, आणि त्या हिशोबाने प्लॅनिंग केलं पाहिजे. तर त्याबद्दल आता जरासं काय सांगू शकलात तर. स्वॉट म्हणजे बहुतेकांना माहित असेल, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर आपल्या बिझनेसच्या या स्वॉट मध्ये काय येतं हे देखील नीट बघितलं गेलं पाहिजे. आणि विशेषतः यातला इन पर्टिक्युलर विकनेसेस आणि थ्रेट्स याचा अभ्यास जास्त केला पाहिजे. आपल्याला स्ट्रेंथ काय किंवा आपल्याला हम्म. ऑपॉर्च्युनिटीज काय, हा अभ्यास बराच वेळा झालेला असतो. पण आपले विकनेसेस काय आहेत आणि हा, ते त्याच्यावर माहिती असतं. त्याच्यावरती विकनेसेस वरती आपण काय सोल्युशन काढणार आहोत किंवा आपल्याला थ्रेट्स काय आहेत हे माहिती असणं खूप महत्वाचं आहे. की विकनेस मध्ये काय होतं की मी व्यवसाय सुरू करताना मला रॉ मटेरियल लगेच मिळणार आहे की नाही, लेबर मला पाहिजे ते स्किल्ड अनस्किल्ड मिळणार आहे की नाही, मला जे इतर गोष्टी लागतात वॉटर पॉवर, माझी जागा जी निवडली आहे बिझनेसची ती त्या दृष्टीने योग्य आहे की नाही, का तिथे कायम पॉवर फेल्युअर होतं. होत असेल तर तो तुमच्या बिझनेसचा विकनेस होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि फायनान्शियल विकनेस आपल्या बिझनेसमध्ये काय आहे, काय असू शकतो, याचा अभ्यास केला पाहिजे. नंतर विकनेसमध्ये अजून एक भाग असा असतो की मी माझा बिझनेस कोणावर डिपेंडंट आहे. म्हणजे मी एखाद्याच पार्टीशी डील करत असेल, माझा सप्लाय सगळा जर एखादी किंवा दुसरं एक दोघांनाच आहे, तर मी त्याचं अँसेलरी युनिट झालो की आय होलली डिपेंडंट ऑन बरोबर. आय एम होलली डिपेंडंट ऑन. मग त्या केसमध्ये काय होतं की त्याच्याच बिझनेसला समजा काही थ्रेट्स असतील किंवा त्याचाच बिझनेस कमी झाला किंवा तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आणखी 4 जण उभे राहिले, बरोबर. त्याला जर चॉईस मिळाला, तर मी याच्यावर पूर्णपणे अवलंबून असताना माझा व्यवसाय कसा चालवायचा, मग मी त्या कॉम्पिटिशनला कसं तोंड द्यायचं. सिंगल क्लायंट कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण ते. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन नको आहे. आपलं प्रॉडक्ट हे जास्त लोकांना कसं उपयोगी पडेल याबाबतचा अभ्यास हम्म. केला. हा तुमचा विकनेस आहे किंवा थ्रेट आहे तुमच्याकडे. हम्म. कॉम्पिटिशन ही थ्रेट आहे, ती बरोबर. तुम्ही कशी फेस करणार आहात. हा सगळं हम्म. अनालिसिस, स्ट्रेंथचं अनालिसिस झालेलं असतंच की माहित असतं माझे स्ट्रॉंग पॉईंट्स काय बरोबर. आहेत किंवा मला ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, मला अजून कोणाकोणाकडे जाता येईल. तर ऑपॉर्च्युनिटी एकावर अवलंबून न राहता ती एनकॅश करत जाणं आणि एकाच्या ऐवजी दोघं तिघं 4 जण असे आपलं आपण गोळा करणं हे महत्वाचं आहे. हम्म. तर हे स्वॉट अनालिसिसचा भाग आहे. आणि याचं आपलं कायम याच्यावर लक्ष पाहिजे की मधून मधून एक सिंहावलोकन म्हणतात तसं करून, किंवा मी आता कुठं मागे पडतोय किंवा कुठे थोडंसं माझं काही क्वालिटीत फरक पडतोय का, काय होतंय, हे स्वतःच स्वतः अनालिसिस करणं हा स्वॉटचा भाग आहे. आणि हा देखील कंटिन्युअस करायचा विषय आहे की मी हम्म. एक ठरवलं पाहिजे की मी दर महिन्याला याचं काहीतरी रिव्ह्यू घेईन, दर 2 महिन्यांनी रिव्ह्यू घेईन की नक्की मी बरोबर डायरेक्शन माझी योग्य आहे की नाही, का मला कुठे थोडी हम्म. सुधारणा केली पाहिजे, विकनेस कुठेतरी वाढतोय तो प्लग केला पाहिजे. अशा पद्धतीने ते अनालिसिस करून पुढे जायला पाहिजे. तर याच्याच बरोबरीने एक प्रायव्हेट बॉरोईंगचाही प्रकार असतो. म्हणजे अर्जंट काहीतरी, हा. म्हणजे हा. सगळं केल्यानंतर पण अर्जंट काहीतरी कमी पडलं, आणि युजली ते हायर इंटरेस्ट रेटला असतं. तर हा. ते त्याची काळजी कशी घ्यायची? हा पण एक महत्वाचा प्रश्न असतो. बऱ्याच वेळा काय होतं की बँका जनरली एक 25% तुमचे तुम्ही आणा, ज्याला मार्जिन मनी म्हणतात. बरोबर. मार्जिन मनी तुमचा तुम्ही आणा 25%, बँक 75% कॉन्ट्रीब्युट करेल असं सांगतो. किंवा 25% स्वतः आणणं अपेक्षित असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही कमी पडतं आणि मग ते कमी पडलेलं प्रायव्हेट बॉरोइंग केलं जातं. किंवा काही वेळा बिझनेस चालू असताना मध्येच काहीतरी अडचण येते आणि त्या अडचणीवर पुन्हा सोल्युशन म्हणून लगेच बँक देणार नाही माहीत असतं, मग प्रायव्हेट बॉरोइंग केलं जातं. हे प्रायव्हेट बॉरोइंग तुमचा कुठलाही अभ्यास न करता जनरली तुमच्या ओळखीचे किंवा
तुम्हाला माहिती असतं की हे लोक देतात अशा प्रकारे पैसे, त्यांना अप्रोच होता तुम्ही हम्म. आणि ते पैसे त्यांच्याकडून मिळवता. पण हे पैसे मिळणं जितकं सहज आहे, तितकी त्याची परतफेड ही कष्टदायक असते. कारण काय की त्यांनी दिलेली मुदत कमी असते. बँक जनरली तुम्हाला बऱ्यापैकी मुदत देते. तुमचे सगळं चालून तुमचा घर खर्च, तुमचा प्रॉफिट किंवा तुमची उन्नती, बँकेची परतफेड किंवा हे सगळं बाकीचं बघून तुमची कर्जफेड होईल असं बँक बघते. हम्म. प्रायव्हेट बॉरिंग मध्ये तसं नसतं. तू मला बाकी मला काही घेणं देणं नाही. हम्म. माझे इतके पैसे इतकं व्याज हे तुला मला या दिवशी द्यायलाच पाहिजे. बाय हुक और बाय क्रूक. तू कसं बस. करायचं ते तुझा तुझा प्रश्न आहे. धंदा बंद पडला तरी मला काही घेणं नाही. बरोबर. माझे मला पैसे मिळायला हवे. मग हे मार्जिन मनीसाठी आणलेले किंवा अर्जंट रिक्वायरमेंट म्हणा, ह्याच्यासाठी आणलेले जे पैसे असतात आणि बँकेचा रेट 10% 12% याच्या पलीकडं सध्या नाही. 12-13% पलीकडे पुढे जात नाही. हेच तुम्ही प्रायव्हेट बोरिंगला गेलात तर महिना 2%, महिना 3%, असा कितीही हा रेट. त्यामुळं काय होतं की हा कर्जदार जो असतो तो प्रायव्हेट बोरिंग लवकर संपवायच्या मागे जातो. हम्म. कारण ते जास्त रेटचं आहे आणि त्याची हो. माणसं त्यांच्या डोक्यावर वसूल बसतं. पद्धती, मेथड्स पण खूप वेगळ्या असतात. हा. त्याला घाबरून राहावं लागतं. बरोबर. ते वसुलीची पद्धत, व्याजदर, समोर उभं येऊन राहणं, या सगळ्या गोष्टी बघता प्रायव्हेट बॉरिंग लवकर रिपे करायची कर्जदाराची इच्छा असते. हम्म. हम्म. आणि हे करताना मग बँकेकडे काही वेळा दुर्लक्ष होतं. हम्म. की बँक बॉरिंग नंतर बघू, ते काय लगेच आज येऊन उभे राहिले नाहीत माझ्यासमोर. हम्म. 2 हफ्ते थकल्यावर येतील माझ्याकडे. हा. किंवा ते तोपर्यंत रिस्ट्रक्चर करून देतील, हे एक काहीतरी कुठेतरी बॅक ऑफ द बँकेचं माइंड माहित असतं. शेवटी हे ज्या वसुलीच्या पद्धती करतायत ते तर बँक लगेच करणार नाहीये. हा. बँकेला कसं तरी थोडंफार मला मनवता येईल. ह्या हम्म. लोकांना मी मनवू शकत नाही. त्यामुळं माझी प्रायोरिटी यांचे पैसे देणार राहणार. तर ह्या पद्धतीमुळे देखील बँकेचं कर्ज अडचणीत येतं आणि ते पुढे जाऊन कर्जदाराचं अडचणीत येतं. असं प्रायव्हेट बॉरिंगचं आहे ते कमीत कमी प्रकार, जे कमीत कमी घ्यावं किंवा शक्यतो प्रायव्हेट बॉरिंगच्या नादाला लागू नये. हम्म. आपली जी काही अडचण असेल ती जर बँकेला सांगितली तर काही वेळा त्यातून बँक तुम्हाला मार्ग काढून देते. जसं की तुम्ही मला सांगितलं की मला महिनाभर चणचण पडणार आहे, मला ज्यांचे पैसे यायचे आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम आहे, 15 दिवस महिनाभर उशीर येणार पैसे, तुम्ही मला एक थोडासा ओव्हरड्राफ्ट 1 महिन्यासाठी द्या. हा. तर बँक अशा अडचणींचा विचार जरूर करते. बरोबर. तुम्ही म्हणालात 1 महिन्यासाठी ओव्हरड्राफ्ट द्या, तर ते सगळी केस अभ्यासून तुम्हाला एखाद्या महिन्याचा काही काळापुरता काही अमाऊंटचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. तर बँकेबरोबर ट्रान्सपरंट राहून ह्या सगळ्या अडचणी वेळच्या वेळी सांगणं फार महत्वाचं. आधीच बरोबर. बाहेरनं घ्यायचं आणि मग ओरडत राहायचं किंवा बँकेला थकवायचं, असं न हम्म. करता जेवढे ट्रान्सपरंट राहाल तेवढं बँकेचा ॲटिट्यूड नेहमी मदत करण्याकडे असतो, कल असतो. हम्म. त्यामुळं बरोबर. अ, प्रायव्हेट बॉरिंग देखील अशा प्रकारे शक्यतो टाळा. बरोबर. आता ह्याच्यात अजूनही सर एक गोष्टींकडे दुर्लक्ष येतं, म्हणजे ज्याची शक्यता म्हणजे वारंवारता फार कमी आहे, पण त्या येऊ शकतात. त्याच्यात कधी ना कधी व्यावसायिकाला विचार करणं गरजेचं आहे. दोन, आणि ते प्रोबॅबली रेग्युलर इंटरव्हल मध्ये होत नाही, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. एक म्हणजे काही गव्हर्नमेंट पॉलिसीज चेंज झाल्या तर, किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली तर, या हो. दोन ठिकाणाचा आपण वेल इन ऍडव्हान्स विचार करत नाही, ज्याच्यामुळेही या सगळ्या प्रोसेसमध्ये एक हॉल्ट होऊ शकतो. हम्म. है ना? गव्हर्नमेंट पॉलिसी सुद्धा बऱ्याच प्रकारे कर्जांवर परिणाम करू शकते. काय होतं की गव्हर्नमेंटच्या दृष्टीने जे हितावह आहे त्याप्रमाणे किंवा पब्लिक ॲट लार्जचा विचार करून गव्हर्नमेंट काही पॉलिसीज बनवतो. हम्म. मग त्याच्यात काही घटकांचा विचार केला जात नाही किंवा त्या काही घटकांना नुकसान हे होऊ शकतं. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट पॉलिसीज अफेक्ट करतात, पर्टिक्युलरली पोल्युशनच्या संदर्भात किंवा बरोबर. एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भात, काही ड्युटीज अँड टॅक्सेसच्या संदर्भात गव्हर्नमेंट अचानक काही बदल करतं आणि मग अचानक एखादा सेक्टर
हा अडचणीत येऊ शकतो. हम्म. आता इम्पोर्ट ड्युटी समजा आज एखाद्या आयटमवर 100% इम्पोर्ट ड्युटी आहे आणि ते इम्पोर्ट केलेलं मटेरियल एखादा वापरतो आहे आणि ती इम्पोर्ट ड्युटी जर अचानक 100%ची 150% किंवा 200% झाली, की जी करतं गव्हर्नमेंट हम्म. झाली, तर अचानक काय होतं की ह्या माणसाची कॉस्ट एकदम त्याची जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आहे ही एकदम कुठल्या कुठे जाऊ वेगळंच झालं. शकते. त्याची प्रॉफिटेबिलिटी जर ही कॉस्ट तो पुढे पास ऑन नाही करू शकला तर गेलं मग. हे जर त्याला पुढे पास ऑन बरोबर. करता आलं तर तो तरुण राहू शकतो. पण बऱ्याच वेळा हे 100% पास ऑन करता येत नाही. नाही. पुन्हा कॉम्पिटिशन वगैरे सगळ्या गोष्टी येतात. कॉम्पिटिशन. किंवा कोणाकडे ऑलरेडी किती स्टॉक आहे, कोणी होर्डिंग करून ठेवलं आहे, हे सगळे विषय येतात आणि मग अशा प्रकारचे जे डिसिजन्स असतात ते अफेक्ट होतात. आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की काही कोऑपरेटिव्ह बँकांनी जेव्हा 6 सीटर रिक्षा होत्या त्या बऱ्याच म्हणजे 200, 500, 1000 इथपर्यंत फायनान्स केल्या होत्या. ओके. इतक्या रिक्षा 500 रिक्षांना फायनान्स असं केलं आणि वन फाईन मॉर्निंग गव्हर्नमेंटने जाहीर केलं की या पोल्युशन जास्त करता यामुळे या रिक्षा उद्यापासून बंद. नोटाबंदी आता झाली या तसं. ज्या 500 रिक्षांना कर्ज दिलेलं आहे किंवा हे जे 500 रिक्षावाले आहे यांनी काय करायचं उद्यापासून? अचानक ही आलेली बंदी पोल्युशनमुळे आली, काय करणार? म्हणजे खूप त्या काळात नाही, हा जुना निर्णय आहे, पण अशाच प्रकारचे निर्णय कधी कधी येत असतात पोल्युशनच्या संदर्भातले. तर हे जे आहे ना याच्याने अक्षरशः वाऱ्यावर ते लोक आले, म्हणजे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं झालं त्यांना. आणि त्यांची रिकव्हरी हा बँकांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्या लोकांनाही दैनंदिन जीवनाची सगळी अडचण होईल. पेनच्या एका स्ट्रोकनी म्हणतात तसं काही निर्णय हे आता आपण बघतो हे कांदा एक्सपोर्ट करायचा करायचा नाही, बासमती तांदूळ एक्सपोर्ट करायचा करायचा नाही, हे जे निर्णय आहेत ना हे कुठेतरी आपल्या लक्षात येत नाही कारण आपण त्याच्यात कधी नसतो किंवा आपल्याला बरोबर. आपण अफेक्ट होत नाही. हो. पण जे काही थोडे लोक त्याच्यात आहेत बरोबर. बरोबर. त्यांची इतकी पंचायत होती हम्म. की त्यांना समजत नाही की मी आता कांद्याचा स्टॉक किती घेऊन ठेवू एक्सपोर्टसाठी किंवा किती एक्सपोर्टसाठी प्रोडक्शन करू. हम्म. अचानक जर त्याच्यावर बंदी आली तर संपला ना. आता एक अप्रिय म्हणजे काही गव्हर्नमेंटनी जे दारू धोरण केलं ज्याचे सध्या खूप चर्चेत जीएसटी आहे. मध्ये नाहीये आणि ते. नाही आणि तिथे इम्पोर्ट ड्युटीचाच हे करून घेतो. त्या त्या स्टेट गव्हर्नमेंटनी एक दोन जे दारूवरच्या इम्पोर्ट ड्युटीची काय म्हणायचं त्याला जे काही केलं हो. त्याचा फायदा कोणाचा झाला तोटा कोणाचा झाला आणि आता अडचणीत कोण आहे हा भाग सोडा. बरोबर. पण ते जे केलं त्याचा परिणाम असा झाला की एक्सपोर्टेड लिकर हे इम्पोर्टेड लिकर ही इथे जे आपले डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर आहे हम्म. त्यांच्यापेक्षा स्वस्त झाली. बरोबर. त्यातला धोरणांचा बाकीचा भाग आपण सोडून देऊ पण त्याचा हो. परिणाम काय झाला तो फक्त बघा की हम्म. इम्पोर्टेड लिकर समजा एखादी बाटली मला 1000 रुपयाला मिळतीये आणि तीच बाटली मला आता जो डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडूनही 1000ला मिळते तर माणूस कुठली घेईल? हो. इम्पोर्टेड घेणार आहे. किंवा 100 रुपये जास्त पडत असले तरी म्हणेल अरे 100 रुपये जास्त इम्पोर्टेड मिळतीये मग मी ती घेतो. मग जे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांचं काय? अशा माझ्या माहितीतच आहे ह्या निर्णयामुळं अडचणीत आलेले काही जण नव्हते. हं. आणि ह्याच धर्तीवरती सर एक आपण आता याच जे त्याच्यावर एक सगळीकडे. मुद्दा आहे की आपण नॅचरल कॅलॅमिटीज हा एक तुम्ही आणखी एक मुद्दा सांगितला. बरोबर. ते असंच आहे की फ्लड्स आहेत किंवा दुष्काळ आहे किंवा सुना वाऱ्याचे भूकंप म्हणजे आहे. वाऱ्या एकदम काही वेळा वादळ वारे येतात बरोबर. त्याच्यामुळे देखील अफेक्ट जास्त कोण होतं तर शेतकरी होतात. बऱ्याच वेळा मग ते लगेच त्यांचा सर्व्हे करायला पाहिजे कोण किती एफेक्ट झालाय त्याप्रमाणे किती मदत द्यायला पाहिजे.
तरी ती मदत पुरेशी नसते. मदत जरी केली तरी ती 100% मिळत नसते कधी. तेव्हा ह्या नॅचरल हम्म, कॅलॅमिटीज मध्ये शेतकरी जरी अफेक्ट झाले, आपल्याला असं वाटतं की फक्त ते अफेक्ट झाले, दुष्काळामुळे फक्त शेतकरी अफेक्ट झाला. असं होत नाही. शेतकरी अफेक्ट झाला म्हणजे काय होतं की आपली सगळी इकॉनॉमी अफेक्ट होते, इनडायरेक्टली होते. कसं असतं हम्म, की शेतीत जर चांगलं उत्पन्न आलं तर त्या शेतकऱ्यांनी काय विचार केलेला असतो की मी नवीन ट्रॅक्टर घेईन किंवा नवीन हम्म, आणखी काही माझी ही इक्विपमेंट्स नवीन घेईन. ते त्याला कॅन्सल करावं लागतं. ते जर त्यांनी रद्द केलं तर अर्थात हे जे ते करणारे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्या धंद्यावर परिणाम झाला. हम्म, 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 चांगलं उत्पन्न मिळालं तर शेतकरी विचार करतो की घरच्यांना सगळ्यांना मी काय 4 कपडे नवीन घेईन. हम्म, तर 4च्या ऐवजी ते कुठेतरी 1 किंवा 2 वर येतं, अगदी गरजेपुरतं. म्हणजे काय झालं की क्लॉथ मॅन्युफॅक्चरर्स किंवा क्लॉथ सेलर्स यांच्या धंद्यावर परिणाम. ह्या वादळामुळं किंवा याच्यामुळं जे डेअरी पोल्ट्री हे जे बिझनेसेस आहेत हे अफेक्ट होतात. ऍक्च्युली डेअरी पोल्ट्री हे बिझनेसेस चालतात कुठे? शहरात चालतात. त्यांची सगळी विक्री आणि हे शहरात असतं. बरोबर. मग पण तिथे ते अफेक्ट, की कोंबड्यांना काहीतरी रोग झाला की त्याचे जे कोणी सेलर आहेत किंवा आहेत त्यांचा धंदा बंद होतो. तर अशा प्रकारे नॅचरल कॅलॅमिटीज देखील हे एक मोठं कारण आहे की ज्याच्यात बँकांना किंवा एकूण म्हणजे कर्जदाराला कर्जफेड करण्यात खूप प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने हे आहे. मला काय हो म्हणायचं आपण थांबूयात का पुढच्या भागात बाकीचं घेऊया? हो हो हो. आपण म्हणजे एवढं डाउनलोड आजच्या पुरतं पुरे आहे. कारण तो जरा लोकांना प्रोसेस करायलाही वेळ मिळेल मध्ये. हो, आणि काही चालेल. प्रश्न आले ह्या आठवड्याभरात तर चालेल आपण का? पुढच्या वेळेला घेऊ शकतो ते. येस, चालेल. पण म्हणजे हा एक जे महत्वाचं आपल्याला होतं की अ, एक तर जे मला आजच्या की बँकांचा इंटेंट असा असू शकत नाही की आम्ही जाणून बुजून नाही देते. तसं नाही, असण्याचं उलट कारणच नाहीये. अ, कारण त्या पैसे परिस्थितीवर कर्जाऊ दिल्यानंतरच ते लोक पैसे टार्गेट असतं. कमवणार आहे. हो कर्ज हो, हो. किती द्यायला पाहिजे याचंही टार्गेट असतं. त्यामुळे अगदी. तेही त्यांच्या हो मॅनेजरला अचीव्ह करायचं असतं. हो. त्याच्यामुळे फक्त त्याची ते अजिबात इच्छा नसते की कमी अ, करावं. फक्त तुमची कागदपत्र तुमच्या बिझनेसचं ऍक्च्युअल असेसमेंट आणि कम्युनिकेशन कुठल्या हम्म, वेळेला काय चालणार आहे वगैरे ह्या सगळ्यामध्ये जर इनसिंक असेल आणि एक सीए ही याच्यातला एक महत्वाचा दुवा आहे. तर हम्म. बऱ्याचशा नंतर ज्या काही अप्रिय किंवा कटू अनुभव येणार असतील ते आपल्याला कमी करता येतील. तर ह्या नोडवरती आज आपण थांबूया सर. पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा आपण बाकीचे काही मुद्दे होते आपण चर्चा केलेली त्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. ओके, धन्यवाद सर परत एकदा तुम्ही वेळात वेळ काढून आला. थँक्यू व्हेरी मच. आभार. हो, नमस्कार, धन्यवाद. बंद करते. थँक्यू. थँक्यू.